नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आणि मला माहीत आहे तुमची सकाळी खूप घाई-गडबड होते. तर तर मग तुम्हाला रांगोळी काढायला नसेल जमत, तर मी तुमच्यासाठीच या 3 रांगोळ्या घेऊन आली आहेत. तर म्हणजे तुम्हाला किती घाई-गडबड असली तरी मी एवढ्या घाई-गडबडीत कशा सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या रांगोळ्या काढू शकता हे दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या भागात आपण 3 रांगोळ्या बघणार आहोत. तिन्ही रांगोळ्या खूप सोप्या, सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने काढलेल्या रांगोळ्या कुणालाही जमतील. कमी कलरमध्ये कशा रांगोळ्या काढायच्या आहे ते मी दाखवलेलं आहे. तर या तिन्ही रांगोळ्या शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ स्किप न करता बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि प्रत्येक स्टेप व्यवस्थित बघून घ्या. आता ह्या पहिल्या रांगोळीमध्ये मी 2 रेषा काढून घेतल्या. त्या थोड्या तिरप्या आल्या होत्या, तर मी त्याला पट्टीच्या साहाय्याने सरळ करून घेतलं. म्हणजे ही पण एक तुमच्यासाठी टीप आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही पुढच्या पण रांगोळ्या व्यवस्थित बघा आणि युनिक रांगोळ्या ह्या एकदम म्हणजे कुठेही रिपीट झालेल्या तुम्हाला दिसणार नाही. आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक रांगोळी युनिक दिसणार आहे. तर नक्की बघत जा रांगोळ्या. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तर तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल तर व्हिडिओ नक्की बघत जा. रोज दारासमोर नवीन रांगोळी काढा, रोज नवीन रांगोळी शिका. आणि आता रक्षाबंधन येतं 1 महिन्यावर, म्हणजे 1 महिना बाकी रक्षाबंधनला. तर आपण ती पण सीरीज घेऊन येणार आहे. म्हणजे आपला भाऊराया पाटावर बसतो राखी बांधायला. तर राखी बांधण्यासाठी म्हणजे पाटासमोर काढण्यासाठी कुठल्या आपण रांगोळ्या काढू शकतो ते पण मी दाखवणार आहेत. तर अजून पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात आपण ते नक्की बघणार आहोत. तर तुम्ही पुढच्या आठवड्यातही आपले व्हिडिओ चेक करा आणि अजून काही तुमचे रांगोळीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. अशा पद्धतीने पहिली रांगोळी आपली काढून झालेली आहे. तर खूप सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर आपल्या एका ताईंची कमेंट होती की शंखाची रांगोळी काढून दाखवा. तर मी आज ती काढलेली रांगोळी टिपके न टाकता म्हणजे विदाऊट टिपके आपण ती रांगोळी काढलेली आहे. टिपक्यांची रांगोळी पण बघणार आहोत. म्हणजे टिपक्यांचा वापर करून कशी आपण शंखाची रांगोळी काढू शकतो तेही बघणार आहोत पुढच्या भागामध्ये. तर असा चकलीचा आकार देऊन घेतला आहे मी खाली आणि त्याला थोडासा पानाचा आकार दिलेला आहे आणि थोडं त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा म्हणजे रांगोळी पण दिसायला व्यवस्थित दिसेल. तुम्ही तुमच्याकडे म्हणजे तुम्ही कलरमध्ये पण ही रांगोळी काढू शकता. काहीच हरकत नाही आहे. तर बघा तुम्ही मी कशी त्याला आकार देते, कशी बोट वगैरे फिरवून रांगोळी काढते. आपल्या शंखाला पण आपल्या धार्मिक याच्यामध्ये खूप महत्त्व आहे पूजेमध्ये. कुणाकुणाच्या घरी सकाळी सकाळी शंख वाजून सुरुवात होते पूजेला किंवा मंदिरांमध्ये पण शंख वाजूनच सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला माहितीच असणार आहे शंखाला किती महत्त्व आहे. आपल्या रांगोळीमध्ये एक शुभचिन्ह म्हणून पण शंखाचा वापर केला जातो. तर तुम्ही ही रांगोळी देवासमोर काढू शकता, तुळशीसमोरही काढू शकता. खूप सोपी आहे, काहीच अवघड नाही आहे आणि मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला काढून दाखवलेली आहे. आणि तो थोडा प्लेन वाटत होता शंख म्हणून मी त्याला बाजूने डिझाईन करून घेते अशी. आता बघा ही लाईन तिरपी झाली आणि आता तुम्हाला ती लगेच सरळ दिसते. तर मी ती पट्टीच्या साहाय्याने त्याला सरळ करून घेतलेलं आहे. आधीच्या रांगोळीत आपण बघितलं आहे म्हणून मी ती स्टेप रिपीट नाही केली. तर तुम्ही पुन्हा
रिव्हर्स करून व्हिडिओ बघू शकता की आपण पट्टीच्या साहाय्याने कशी सरळ करू शकतो लाईन. तर ही रांगोळी पण तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच एका ताईंची अजून एक रिक्वेस्ट होती की देवघरात काढण्यासाठी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढा. तर त्या ताईंना मला सांगायचं आहे की आधी म्हणजे खूप आधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यात लक्ष्मीचे पावलं आहेत. तुम्ही तो पण चेक करू शकता. आणि मी ह्या रांगोळीत पण काढून दाखवलेले आहे आणि अजूनही मी काही ट्राय करणार आहेत नवीन पद्धतीने लक्ष्मीची पावलं काढण्याचे. तर तुम्ही नक्की बघा ते आणि जुना व्हिडिओ तुम्ही चॅनलवर एकदा चेक करून घ्या. तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मी पाऊल काढलेले आहे. कुणालाही जमतील ते बोटाच्या साहाय्यानेच काढलेले आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही ते. अशा पद्धतीने आपल्या तिन्ही रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. तर या तिन्ही रांगोळ्या नक्की ट्राय करा. रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा. भेटूया अशाच नवीन सोप्या रांगोळींसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.